काँग्रेसचे बंडखोर उमेदवार किशोर गजबी निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नसल्यानं आता रामटेकमध्ये तिरंगी लढत होणार आहे. महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार श्यामकुमार बर्वे, महायुती आणि शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार राजू पारवे आणि काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार किशोर गजबी अशी तिरंगी लढत होईल. भागवत कराड हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर गेलेत. संभाजीनगरातून भाजपकडून भागवत कराड इच्छुक आहेत. ही जागा भाजपला देण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात येते. तर दुसरीकडे शिंदे गट आग्रही आहे, त्यामुळे या जागेवर अजून तिढा कायम आहे. सोलापूर लोकसभेची जागा लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे आता वंचितमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी वंचितकडून 7 इच्छुकांच्या नावावर चर्चा केली जाते. आजच सोलापूर लोकसभेसाठीचा वंचितचा उमेदवार जाहीर करण्यात येईल. तर 19 एप्रिलनंतर सोलापुरात आंबेडकरांची सभा सुद्धा होणार आहे. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। माजी आमदार ओबीसी नेते प्रकाश शेंडगे अखेर सांगली लोकसभा आखाड्यात उतरलेत. सांगलीमध्ये पार पडलेल्या ओबीसी बहुजन सत्ता संपादन मेळाव्यामध्ये त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. प्रकाश आंबेडकर यांनी देखील आपल्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केल्याचं प्रकाश शेंडगेंनी म्हटले. प्रकाश शेंडगेंच्या उमेदवारीमुळे भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाची डोकेदुखी वाढणार आहे. अमरावतीमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी काँग्रेस नेते यशवंती ठाकूर आणि शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी पवार गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीची वज्रमूठ पाहायला मिळाली. अमरावतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आलाय. प्रकाश आंबेडकरांचे लहान भाऊ आनंदराज आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. ते थेट अमरावती लोकसभेतून रिपब्लिकन सेनेकडून निवडणूक लढवणार आहेत. 2 एप्रिलला ते निवडणुकीचा अर्ज भरतील. रायगडमध्ये महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना असलेला भाजपचा विरोध मावळलाय. भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत यशस्वी तोडगा निघालाय. भाजप कार्यकर्ते आता सुनील तटकरेंचा प्रचार करणार आहेत. आमदार रवींद्र चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली. मागच्या निवडणुकीत भाजपनं पुलवामा घडवलं, इतक्या खालच्या पातळीवर ते जाऊ शकतात असा गंभीर आरोप सोलापूर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंनी केला. सोलापुरात प्रचारादरम्यान त्यांनी भाजपवर हा गंभीर आरोप केला.